नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ॲज सपोर्ट या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनापासून स्वागत आहे. आज आपण इयत्ता 10वीचा जो 4 मार्च 2026 रोजी झालेला हिंदी विषयाच्या पेपरची उत्तरांसहित आपण बोर्डाची प्रश्नपत्रिका कशी सोडवली पाहिजे, आदर्श पत्रिका, उत्तरपत्रिका पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, पूर्ण पहा. जर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पाहिलात तर नक्कीच तुम्ही हिंदी या विषयात 80 पैकी 80 मार्क्स हे नक्कीच मिळवाल. तर चला तर पाहूयात. तर विभाग 1 जो असणार आहे गद्य विभाग, तो तुमचा एकूण 20 मार्क्ससाठी विचारण्यात येतो, ज्यामध्ये प्रश्न क्रमांक पहिला अ जो असणार आहे तो 8 मार्क्ससाठी असतो आणि जो पठित गद्यांशवर आधारित असतो, ज्यामध्ये पहिला प्रश्न असणार आहे आकलन कृतीवरचा, जो तुमचा 2 मार्क्ससाठी असणार आहे. त्यानंतर दुसरा देखील असणार आहे, तो आकलन कृतीवरतीच आधारित असणार आहे. तिसरा असणार आहे तो शब्दसंपदावरती असणार आहे, ज्यामध्ये तुम्हाला उतार्यातून इंग्रजी शब्द ढूंढकर लिखिए, त्यानंतर उपसर्गयुक्त शब्द का मूल शब्द लिखिए, असं सोपे प्रश्न शब्दसंपदावरती आधारित असणार आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे चौथा स्वमतवरती असणार आहे, ज्यामध्ये तुम्हाला दिलेल्या उतार्याशीच रिलेटेड एखादा टॉपिक देणार आहेत आणि त्यावर तुमचे काय विचार आहेत ते तुम्हाला हिंदीमध्ये लिहायचं आहेत. हा देखील 2 मार्क्सचा प्रश्न असणार आहे. त्यामुळे तुम्हाला अगदी व्यवस्थित याचं उत्तर 5 ते 6 ओळीत लिहायचं आहे. पहा विद्यार्थी मित्रांनो, तर इथं लिहिलेलं आहे, तुम्ही पाहू शकता, अगदी व्यवस्थित सोडवलेला आहे. त्यानंतर प्रश्न पहिला आ असणार आहे, तो सुद्धा तुमचा पठित गद्यांशवरचाच असणार आहे आणि हा देखील 8 मार्क्ससाठी विचारण्यात येतो, ज्यामध्ये पहिला आकलन कृतीवरती, ज्यामध्ये संजाल पूर्ण कीजिए, रिक्त स्थान भरिए अथवा सही या गलत पहचान कर लिखिए, असे सोपे प्रश्न विचारणार आहेत, जो 2 मार्क्ससाठी असणार आहे. दुसरा देखील आकलन कृतीवरचाच असणार आहे, ज्याचे उत्तर तुम्हाला दिलेल्या उत्तरामध्येच असणार आहे, फक्त ते शोधून लिहायचं आहे आणि 2 मार्क्स इथे घेऊन जायचे आहेत. तिसरा असणार आहे तो शब्दसंपदावरती असणार आहे. पहा, ज्यामध्ये कृदंत शब्द दिलेल्या उत्तरातून शोधून लिहा, त्यानंतर प्रत्युक्त शब्दांचे मूल शब्द लिहा. तर तुम्हाला ह्या ज्या कृत्या आहेत, पहा, आकलन कृती, संजाल पूर्ण कीजिए मधल्या ह्या कृती पेनेनच काढायच्या, तिथे कुठेही पेन्सिलचा वापर करायचा नाही. जर तुम्ही पेन्सिलने काढल्या तर तुमचे मार्क्स देखील जाऊ शकतात. त्यानंतर चौथा आहे, पहा, बोर्डाच्या परीक्षेत स्वमत विचारलेला आहे. पहा, हिंदीच्या पेपरमध्ये अपने भावों विचारों को अभिव्यक्त करने का सशक्त माध्यम पत्र है, इस पर आपके विचार लिखिए. तर असं हिंदीमध्ये व्यवस्थित तुम्हाला लिहायचं इथं लिहिलेलं आहे. व्हिडिओ तुम्ही स्टॉप करून पुन्हा एकदा हे वाचू शकता. स्वमत अगदी व्यवस्थित लिहिलेलं आहे आणि याचा सराव करू शकता, जेणेकरून येणाऱ्या बोर्ड परीक्षेमध्ये देखील तुम्हाला याचा काय होणार आहे, फायदा हा होणार आहे. तर एकूण 2 मार्क्ससाठी हे स्वमत असणार आहे. पहिला जो प्रश्न बघितला, प्रश्न पहिला अ, हा देखील 8 मार्क्ससाठी, प्रश्न पहिला आ हा देखील 8 मार्क्ससाठी आपण पाहिला, जो पठित गद्यांशवरचा असणार आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक पहिला ई असणार आहे, तो अपठित गद्यांशवरचा असणार आहे, ज्यामध्ये हिंदीच्या पाठ्यपुस्तकाबाहेरील तुम्हाला एक उतारा देणार आहेत आणि ज्यावरचे 4 मार्क्ससाठी हे प्रश्न असणार आहेत. ज्यामध्ये पहिला प्रश्न, पहा, 2 मार्क्ससाठी आकलन कृतीवरचा असणार आहे, ज्याचे उत्तर उतारामध्येच असणार आहे. फक्त तुम्हाला अपठित उतारा व्यवस्थित अगदी समजून वाचून घ्यायचं आहे, समजून घ्यायचं आहे आणि त्याचं उत्तर हे त्यामध्येच असणार आहे, ते शोधून तुम्हाला लिहायचं आहे. आकलन कृतीवरचा 2 मार्क्ससाठी पहिला प्रश्न. दुसरा असणार आहे तो तुम्हाला स्वमतवरचा असणार आहे, विज्ञापन एक कला इस विषय पर आपने विचार लिखिए. तर हे देखील तुम्हाला हिंदीमध्ये लिहायचं आहे. पहा, स्वमतवरचा हा देखील प्रश्न व्यवस्थित तुम्हाला 5 ते 6 ओळीत सोडवायचा आहे आणि व्यवस्थितच तुम्हाला याचं उत्तर लिहायचं आहे. पेजवरून लिहिण्याची आवश्यकता नाही, फक्त 5 ते 6 ओळीत लिहायचं आहे. पुढचा प्रश्न असणार आहे विभाग 2 पद्य आणि हा तुमचा एकूण 12 मार्क्ससाठी विचारण्यात येतो, ज्यामध्ये प्रश्न दुसरा अ हा 6 मार्क्ससाठी, तुम्हाला एखादी हिंदीच्या पाठ्यपुस्तकातीलच एक पठित कविता देणार आहेत आणि त्यावरचे हे प्रश्न असणार आहेत. पहा, पहिला असणार आहे आकलन कृतीवरचा, ज्यामध्ये संजाल पूर्ण कीजिए किंवा दिलेल्या कृती पूर्ण करा असं प्रश्न असणार आहे. तर इथं पाहू शकता, पद्यांश में उल्लेखित संख्या काय आहे तर 100 आणि महिना फागुन, फूल को नोचने तोडने का अधिकार किसे है, डाली और काटे को. दुसरा जो असणार आहे तो शब्दसंपदावर आधारित असणार आहे, ज्यामध्ये पाहू शकता विलोम शब्द दिलेल्या पद्यांशमधून शोधून लिहायचे आहेत आणि दिलेल्या
तुम्हाला त्या शब्दांचं वचन काय करायचं आहे तर ओळखून लिहायचं आहे, बहुवचन आहे का एकवचन. त्यानंतर तुम्हाला अंतिम 4 पंक्तियों का किंवा दिलेल्या प्रथम 4 पंक्तियों का सरल अर्थ लिखे असा तिसरा प्रश्न 2 मार्क्ससाठी विचारण्यात येतो, ज्याचे उत्तर तुम्हाला 5 ते 6 ओळीत अगदी व्यवस्थित असं लिहायचं आहे पहा. आणि इथे तुम्हाला एकूण 6 मार्क्ससाठी हा प्रश्न क्रमांक दुसरा अ असणार आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक दुसरा जो आ असणार आहे तो 6 मार्क्ससाठी असणार आहे, तो देखील पठित पद्यांशवरचाच असणार आहे. तुम्हाला यामध्ये कविता देणार आहेत आणि त्यावरचे आधारित 6 मार्क्सचे प्रश्न असणार आहेत. पहिला असणार आहे पहा, संजाल पूर्ण कीजिए. दी गई पद्यांश के आधार पर संजाल पूर्ण कीजिए. तर हे जे कृती दिलेले आहेत पहा ते पेननच काढायचे आहेत आणि जशा प्रश्नपत्रिकेमध्ये दिलेले आहेत तसंच तुम्हाला उत्तरपत्रिकेमध्ये हे काढायचे आहेत. आणि तुम्हाला व्यवस्थित अगदी त्याचं उत्तर लिहायचं आहे. 2 मार्क्ससाठी असणार आहे पहिला प्रश्न. ही कृती 1 मार्क्ससाठी आणि ही कृती 1 मार्क्ससाठी, म्हणजे एकूण 2 मार्क्ससाठी पहिला प्रश्न असणार आहे. दुसरा प्रश्न असणार आहे तो असणार आहे शब्दसंपदावरती आधारित, ज्यामध्ये तुम्हाला दिलेल्या शब्दाचे अर्थचे शब्द तुम्हाला काय करायचं आहे दिलेल्या पद्यांशमधून शोधून लिहायचं आहेत. त्यानंतर दुसरा देखील असणार आहे 1 मार्क्ससाठी, ज्यामध्ये लिंग बदल कर लिखे, तर पत्नीचं पती येणार आहे, दासचं दासी. तिसरा असणार आहे तुम्हाला अंतिम 4 पंक्तियों का सरळ अर्थ लिखे. तर यामध्ये कवितेच्या ओळी ज्या प्रश्नपत्रिकेमध्ये दिलेल्या आहेत त्या लिहिण्याची आवश्यकता नाही. फक्त तुम्हाला काय करायचं आहे त्याचा अर्थ 5 ते 6 ओळीत लिहायचा आहे. त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे, हिंदीच्या पाठ्यपुस्तकात ज्या काही सर्व कविता असणार आहेत पहा, त्या व्यवस्थित त्यांचा अभ्यास करायचा आहे. व्यवस्थित त्या कविता समजून घ्यायचा आहे आणि त्याचा अर्थ जर तुम्हाला माहीत असेल तर तुम्ही सहज हा प्रश्न शेवटचा अटेंड करू शकता. अर्थ लिहायचा आहे तिथं फक्त. विभाग 3 असणार आहे पूरक पठणवरचा आणि हा देखील तुमचा एकूण किती 8 मार्क्ससाठी विचारण्यात येतो, ज्यामध्ये हिंदीच्या पाठ्यपुस्तकातील पूरक पठणसाठी जे पाठ आहेत भाग गद्यांशसाठी त्यासाठी प्रश्न तिसरा अ असणार आहे 4 मार्क्ससाठी. पहिला 2 मार्क्ससाठी असतो, ज्यामध्ये आकलन कृतीवरचा आणि दुसरा असणार आहे स्वमतवरचा 2 मार्क्ससाठी. तर तुम्हाला एक टॉपिक देणार आहे त्याच्याशीच रिलेटेड त्या गद्यांशशी आणि त्याविषयी तुमचे विचार काय असणार आहेत ते तुम्हाला लिहायचं आहे. कमीत कमी 5 ते 6 ओळीत लिहायचं आहे पहा. आणि तुम्हाला 2 मार्क्ससाठी असल्यामुळे जास्त काही तुम्ही पान भरून लिहिण्याची आवश्यकता नाही. कमीत कमी 5 ते 6 ओळीत 2 पॅरेग्राफ्स व्हायला पाहिजेत. त्यानंतर प्रश्न तिसरा आ असणार आहे, हा देखील 4 मार्क्ससाठी. पहिला असणार आहे आकलन कृतीवरचा 2 मार्क्ससाठी. तुम्हाला पूरक पठणच्या पद्यांशवरती हा प्रश्न असणार आहे, पद्यांश देणार आहे तिथं आणि त्यावरूनच तुम्हाला काय करायचं आहे व्यवस्थित वाचून त्यावरचे हे प्रश्न व्यवस्थित सोडवायचे आहेत. त्याचं उत्तर त्यामध्येच असणार आहे, दिलेल्या पद्यांशमध्ये फक्त ते तुम्हाला लिहायचं आहे पहा इथं. आणि दुसरा असणार आहे तर स्वमतचा असणार आहे. तर तुम्हाला एखादा टॉपिक किंवा विषय देणार आहेत आणि त्यावर तुमचे काय विचार आहेत त्यामुळे तुम्हाला इथं लिहायचं आहे. तर तुम्ही पाहू शकता स्वमतचा प्रश्न प्रत्येक ठिकाणी आहे. त्यामुळे काय करायचं आहे पहा विद्यार्थी मित्रांनो, तुमचे जे विचार आहेत ते हिंदीमध्ये एखाद्या वहीत तुम्हाला काय करायचं आहे तर कोणतेही टॉपिक दिलं असतील तर त्याविषयी तुमचे हिंदीमध्ये विचार तुम्हाला लिहायचं सराव करायचा आहे, जेणेकरून परीक्षेमध्ये तुम्ही व्यवस्थित अगदी त्याचं उत्तर लिहू शकाल. आणि त्यासाठी तुम्हाला प्रॅक्टिस हे सुरुवातीपासूनच 10वीची परीक्षा व्हायच्या आधी करायचं नाही तर 10वी जेव्हा तुमची सुरू होईल तेव्हापासूनच तुम्हाला ह्याचा सराव करायचा आहे हिंदीचा. आणि यामध्ये विद्यार्थी 95च्या पुढे मार्क्स घेतलेले आहेत आणि मलासुद्धा यामध्ये हिंदीमध्ये छान मार्क्स होते, 90च्या पुढेच मार्क्स होते. त्यामुळे मी सांगते की तुम्ही हिंदीमध्ये पैकीच्या पैकी मार्क्स मिळवणार असाल तर स्वमतचा व्यवस्थित अगदी सराव करा, कारण स्वमत हे बहुतेकदा सर्व ठिकाणी विचारलेला आहे पहा. त्यानंतर विभाग 4 असणार आहे भाषा अध्ययनचा, जो एकूण 14 मार्क्ससाठी विचारण्यात येतो आणि ज्यामध्ये पहा विद्यार्थी पैकीच्या पैकी मार्क्स हे घेतात. तर खूप सोपा आहे पहा. पहिला असणार आहे शब्दभेद, च्यावरती 1 मार्क्ससाठी असणार आहे दिलेल्या तुम्हाला जे अंडरलाईन केलेला शब्द आहे त्याचा तुम्हाला शब्दभेद पहचान कर लिखिए. त्यानंतर अव्ययाचा तुम्हाला वाक्यामध्ये वापर करून लिहायचा आहे 1 मार्क्ससाठी. त्यानंतर दिलेल्या शब्दाचा संधी विच्छेद करून त्याचा संधीचा भेद काय असणार आहे ते लिहायचं आहे. आणि ह्या ज्या कृती आहेत ते पेननच काढायच्या आहेत व्यवस्थित. नुसता जर तुम्ही हे शब्द लिहिला आणि असं लिहिला आणि ह्या कृती नाही काढला तर तुम्हाला काय करणार आहेत मार्क्स हे मिळणार नाही. त्यामुळे ह्या पेनाने व्यवस्थित कृती काढून लिहायचं आहे, ते व्यवस्थित अगदी प्रेझेंटेशनसाठी दिसणार आहे. चौथा जो असणार आहे तो पहा तुम्हाला सहाय्यक क्रिया ढूंढकर काय करायचं आहे त्याचं मूल रूप लिहायचं आहे. त्यानंतर 5वा 1 मार्क्ससाठी असणार आहे क्रियाचं प्रथम प्रेरणात्मक क्रिया, द्वितीय प्रेरणात्मक क्रिया असं लिहायचं आहे पहा. 6वा असणार आहे तो मुहावरेवरचा असणार आहे, त्याचा अर्थ लिहून तुम्हाला वाक्यात उपयोग करायचा आहे. 7वा असणार आहे ते तुम्हाला दिलेल्या वाक्यातील कारक चिन्ह पहचान कर उसका कारक का भेद लिखना पडता है. तो इथं लिहायचं आहे पहा. मेचं काय असणार आहे कारक भेद अधिकरण कारक असणार आहे. त्यानंतर पहा 8वा असणार आहे तो विरामचिन्हावरचा, दिलेल्या वाक्यात योग्य विरामचिन्हांचा वापर करून वाक्य पुन्हा लिहायचं आहे. 9वा असणार आहे तो असणार आहे तुमचा काल परिवर्तनचा
काल परिवर्तनवरचा जो 2 मार्क्ससाठी असणार आहे, दिलेले वाक्य हे अपूर्ण भूतकाळमध्ये काय करा तर कन्वर्ट करून लिहा. त्यानंतर पूर्ण वर्तमान कालमध्ये दिलेलं वाक्य लिहा. हे असे सोपे प्रश्न असणार आहेत. त्यानंतर 10वा असणार आहे ते वाक्य के रचना के अनुसार उसका भेद पहचान कर लिखिए. हे 1 मार्क्ससाठी दिलेलं वाक्य हे प्रश्नार्थ वाक्यात किंवा विधानार्थी वाक्यात किंवा आज्ञार्थी वाक्यात करा. हे 1 मार्क्ससाठी असणार आहे. त्यानंतर 11वा प्रश्न असणार आहे ते दिलेले तुम्हाला वाक्य काय करायचं आहे तर शुद्ध लेखनाच्या नियमानुसार योग्य असं करून लिहायचं आहे. 2 मार्क्ससाठी असणार आहे. पहा 2 वाक्य कोणतीही तुम्हाला करून लिहायची आहेत आणि 14 मार्क्स विभाग 4 मध्ये घेऊन जायचे आहेत. विभाग जो 5वा असणार आहे तो रचना विभाग एकूण 26 मार्क्ससाठी असणार आहे. ज्यामध्ये प्रश्न 5वा असणार आहे तो पहा पत्रलेखनाचा असणार आहे आणि पत्रलेखनाचा हाच फॉर्मॅट तुम्हाला फॉलो करायचा आहे. एकूण 5 मार्क्ससाठी असल्यामुळे सर्वात आधी तुम्हाला काय करायचं आहे दिनांक कुणाला लिहिणार आहात पत्र त्यांचं नाव पत्ता पिनकोड लिहायचा आहे. त्यानंतर विषय लिहिणं बंधनकारक आहे. पहा यामध्ये फॉर्मल लेटर आहे हे पत्रलेखन आणि त्यानंतर महोदय त्यानंतर तुमचं काय विषय आहे त्याविषयी संश्लेषण तुम्हाला इथं म्हणजे त्या पत्राची बॉडी जी असणार आहे पहा ती कमीत कमी 7 ते 8 ओळीत व्यवस्थित लिहायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला तुमचं नाव त्यानंतर ईमेल आय डी पत्ता हे व्यवस्थित अगदी फॉर्मॅटनुसार जर लिहिला तर तुम्हाला इथे 5 पैकी 5 मार्क्स मिळणार आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे पहा तो प्रश्न 5वा असणार आहे 4 मार्क्ससाठी. तुम्हाला एखादा अपठित गद्यांश देणार आहेत आणि त्याच्याशी तुम्हाला काय करायचं आहे त्याचं उत्तर 1 वाक्यात येईल असं तुम्हाला 4 प्रश्न तयार करायचे आहेत. हा पण खूप सोपा प्रश्न असणार आहे पहा. तर तुम्हाला इथे काय करायचं आहे तर प्रश्न क्रमांक लिहायला विसरायचे नाही आणि प्रश्नाच्या शेवटी प्रश्नचिन्ह देखील द्यायला विसरायचे नाही. जर तुम्ही प्रश्नचिन्ह नाही दिला तर ते प्रश्नच नाही आहे असं समजणार आहे तुम्हाला. जे तुमचे पेपर तपासणार आहेत ते आणि तुम्हाला इथे मार्क्स मिळणार नाही. त्यामुळे हे हातचे 4 मार्क्स आहेत पहा. हे हातचे जे 4 मार्क्स आहेत ते कुठेही घालवू नका. व्यवस्थित अगदी 4 मार्क्सचा देखील प्रश्न अटेंड करायचा आहे. त्यानंतर प्रश्न 5वा असणार आहे तो एकूण 10 मार्क्ससाठी असणार आहे. ज्यामध्ये तुम्हाला 3 कृती देणार आहेत आणि कोणत्याही 2 कृती सोडवायच्या आहेत पहा. पहिला असणार आहे ते बातमी लेखन म्हणजे वृत्तांत लेखनवरती. दुसरा असणार आहे ते पहा तुमचं असणार आहे कहाणी लेखन आणि तिसरं असणार आहे विज्ञापन लेखन. तर इथं आपण कहाणी लेखन आणि विज्ञापन लेखन सोडून दाखवलेलं आहे. तर तुम्हाला कहाणी लेखनाचं काही मुद्दे देणार आहेत त्यावरून तुम्हाला त्याचं शीर्षक द्यायचे आणि कहाणी तुम्हाला कमीत कमी 3 पॅराग्राफ्स होतील अशी कहाणी लिहायची आहे पहा. त्यानंतर सीख देखील लिहायची आहे. तुम्ही इथं व्हिडिओ थोडासा स्टॉप करून कहाणी पुन्हा एकदा वाचू शकता आणि ही बोर्ड परीक्षेत खूप सोपी कहाणी आली होती 2026च्या 4 मार्च रोजी आणि विद्यार्थ्यांनी व्यवस्थित अगदी लिहिली असेलच यामध्ये आणि तुम्ही देखील अशा प्रकारे येणाऱ्या बोर्ड परीक्षेसाठी कहाणी लेखनचा सराव करा आणि जेणेकरून तुम्ही सुद्धा यामध्ये 5 पैकी 5 मार्क्स हे नक्कीच मिळवा. खूप सोपा भाग आहे बघा कहाणी लेखनचा. शीर्षक आणि सीख लिहायला विसरायची नाही आणि कहाणी तुमची ही नेहमी कशामध्ये असली पाहिजे तर ती भूतकाळमध्येच असली पाहिजे असं तरी तर पाहू शकता तुम्ही. एक गणा जंगल था. तर इथून सुरुवात कसं केलेली आहे पहा. था म्हणजे तिथं भूतकाळ वापरलेला आहे. तुम्हाला भूतकाळातच नेहमी काय करायची असते कहाणी लिहायची असते. तर अशा प्रकारे तुम्हाला काय करायचं आहे कहाणी लिहायची आहे. त्यानंतर पुढचा असणार आहे पहा 5 मार्क्ससाठी विज्ञापन लेखन. प्रश्न 5वा असणार आहे. तर तुम्हाला एखादा विषय देणार आहेत आणि त्याचे मुद्दे देखील देणार आहेत आणि त्याच्या आधारे तुम्हाला आकर्षक अशी विज्ञापन म्हणजे जाहिरात तयार करायची पहा ती हिंदीमध्ये. त्यामुळे जाहिरातला इथं काय शब्द असणार आहे विज्ञापन. तर 5 मार्क्ससाठी हा प्रश्न असल्यामुळे व्यवस्थित अगदी लिहिलेला आहे पहा. आकर्षक सुरुवात केलेली आहे. खुल गया ज्ञान का अद्भुत भंडार. पुस्तक प्रेमियों के लिए सुनहरा अवसर अमर पुस्तक मेला. पुस्तक प्रदर्शनीचं जे नाव आहे ते पहा पुस्तक अमर पुस्तक मेला. त्यानंतर इथं पुस्तकाचं चित्र देखील काढलेलं आहे. त्याचं विशेषतः हे लिहायचं आहे. त्यानंतर तुम्हाला पाहू शकता स्थान समय कधी हे सुरू असतं. त्यानंतर पहा तिथी म्हणजे दिनांक कधीपासून आहे संपर्क आणि तुम्हाला ह्या वेगवेगळ्या कृतींचा तुम्हाला वापर करायचा आहे जेणेकरून तुमची जी विज्ञापन असणार आहे किंवा जाहिरात असणार आहे ती वाचणाऱ्याला आकर्षक वाटली पाहिजे आणि तुम्हाला इथं 5 पैकी 5 मार्क्स हे भेटणार आहेत आणि वेगवेगळ्या इथं कृतींचा अगदी वापर केलेला आहे पहा. इथं गोल केलेला आहे. त्यानंतर त्यामध्ये पुस्तकांचे प्रकार लिहिलेले आहेत की हिंदीमध्ये आहे त्यामुळे कहाण्या उपन्यास कविता आहे धार्मिक ऐतिहासिक और ग्रंथों का विशाल संग्रह. तर अशा प्रकारे जर तुम्ही विज्ञापन लेखन केलात तर नक्कीच 5 पैकी 5 मार्क्स मिळणार आहेत आणि खूप सोपा आहे पहा. यामध्ये काही तुम्हाला 2 ते 3 पॅराग्राफ्समध्ये लिहायची आवश्यकता नाही. फक्त एवढं लक्षात घ्यायचं की तुमच्या विज्ञापनमधून काय आहे ते विज्ञापन समजायला पाहिजे वाचल्या आणि त्याचं व्यवस्थित अगदी काय ऑफर असेल तर ते देखील सांगायचं. तर अशा प्रकारे तुम्हाला विज्ञापन करायचं आहे. पुढचा जो प्रश्न असणार आहे पहा तो असणार आहे एकूण 7 मार्क्ससाठी आणि हा निबंध लेखनावरचा असणार आहे. ज्यामध्ये तुम्हाला 3 विषय देणार आहेत आणि कोणत्याही एक विषय तुम्हाला निवडायचा आहे आणि त्यावरती 7 मार्क्ससाठी एक निबंध लिहायचा आहे पहा. निबंध लिहिताना सुरुवात तुम्हाला काय करायचं आहे तर सर्वात आधी कोणता निबंध लिहिणार आहे ते सगळ्यात
निवडायचं म्हणजे जो तुम्हाला सोपा जातो लिहिण्यासाठी, वैचारिक जातो का आत्मकथनात्मक जातो का कल्पनात्मक, तर तिथे तिन्ही विषय देणार आहेत आणि त्यापैकी एक विषय सर्वात आधी तुम्हाला निवडायचा आहे आणि जो निवडाल तो विषय त्याच्याविषयी तुम्हाला समग्र असं त्याच्याविषयी माहिती असली पाहिजे, तरच तुम्ही तो निबंध व्यवस्थित लिहू शकाल आणि त्यामध्ये तुम्ही 7 पैकी 7 मार्क्स हे पाडू शकाल. तर इथं पेड की आत्मकथा म्हणजेच एखाद्या झाडाची तुम्हाला आत्मकथा लिहायची आहे. तर झाडाच्या आतमध्ये काय असणार आहे, तर त्याचं बालपण कसं गेलं, त्यानंतर त्याचं जी तरुण म्हणजे यौवनमध्ये जी हे होतं त्याचं कसे दिवस होते, त्यानंतर ते त्याच्यामुळे कोणाकोणाला फायदा झाला त्या झाडामुळे आणि त्यानंतर शेवटचं काय करायचं आहे, तर ते शेवटची त्याची जी स्टेज असणार आहे पहा, ती कशाप्रकारे आहे, तर त्याचं पाहू शकता. आज मेरे पत्ते झड गए हे कशामुळे हे झालेलं आहे, तर तुम्हाला काय करायचं आहे, ह्यामध्ये त्याचं बालपण, त्यानंतर त्याचं जे तरुणावस्था म्हणजे जे झाड ते मूळ रूपात आलेलं होतं, त्यामध्ये त्याचं काय काय वर्णन केलेलं आहे, ते स्वतः आपण स्वतःला काय म्हणायचं आहे, तर झाड मानायचं आहे आणि यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, स्वतः पेड आहात असं समजायचं आणि त्यानुसार तुम्हाला हा निबंध लिहायचा आहे आणि यामध्ये तुम्हाला हिंदीमध्ये लिहायचं आहे, त्यामुळे हे हिंदीमध्ये निबंध लेखनाचा प्रॅक्टिस केलं पाहिजे, तरच तुम्ही यामध्ये काय करणार आहे, 7 पैकी 7 मार्क्स हे मिळणार आहेत. खूप 2-3 पानं लिहिलं म्हणजे निबंधाला पैकीच्या पैकी मार्क्स पडतात असे नाही, परंतु तुम्ही काय लिहिलेलं आहे आणि कशाप्रकारे मुद्दे जे आहेत ते तुम्हाला देणार नाहीत. पहा, तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत मुद्दे आणि त्यानुसार तुम्हाला प्रत्येक पॅराग्राफमध्ये कोणत्या मुद्द्यांच्या आधारे तुम्हाला त्याचं काय करायचं आहे, तर वाक्य तयार करून लिहायचं आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला काय करायचं आहे, निबंध हा लिहायचा असतो आणि निबंध असा खूप तुमचा कठीण वाचताना समजायलाच नको असा नाही पाहिजे, तर सोपा, साधा, सरळ भाषेत असला पाहिजे. तर इथं हिंदीमध्ये आहे हा निबंध, तुम्ही एकदा वाचू शकता. व्हिडिओ स्टॉप करून मी व्यवस्थित अगदी तुम्हाला दाखवलेला आहे. तर आपण एकदा वाचूयात. पेड़ की आत्मकथा. हा जी आत्मकथा आहे तर पहा. आज मुझे अपने बारे में कुछ कहने की इच्छा हुई है. पथिक तू मेरी कहानी सुनता जा. म्हणजे स्वतः झाड बोलत आहे पहा तुमच्याशी. बचपन में मुझे कई कठिनाइयों का सामना करना पड़ा था। कभी शीत की ठिठुरन, कभी गर्मी की जलन, कभी वर्षा की झड़ी, लेकिन हर सुबह उषा की मोहिनी मुस्कान देखकर मेरी जी की कली खिल उठती थी। संध्या मुझ पर अपनी स्वर्णिम आभा बिखर देती थी। हसी खुशी से बीत गए बचपन के वे दिन. तर बचपन म्हणजे त्याचं बालपण कसं गेलेलं आहे त्या झाडाचं, ते पहिल्या पॅराग्राफ्समध्ये म्हणजे सुरुवातीला निबंधाच्या सांगायचं आहे. त्यानंतर पहा दुसरा पॅराग्राफ. आज तो मैं केवल ठूठ मात्र रह गया हूँ, लेकिन यौवन के वे दिन, वे बहारें, वे रंगरेलियाँ आज भी आंखों के सामने घूमती रहती है। उस समय मेरे चारों ओर हरियाली छाई रहती थी। भांति भांति के पक्षी आकर मेरे डालियों पर बैठते थे। उस छोटी सी चिड़िया को तो मैं कभी नहीं भूल सकता, जो मेरी टहनियों पर बैठकर किल्लोल करती थी। एक कोयल ने मेरी घनी घनी छायादार डालियों में अपना घोंसला बनाया था। उस कोयल ने नन्हे नन्हे बच्चे पर फल खाकर हसी खुशी से जिंदगी बिता रहे थे. तर अशा प्रकारे दुसऱ्या पॅराग्राफ असणार आहे. म्हणजे त्या झाडापासून काय काय उपयोग झालेला आहे दुसऱ्या लोकांना, म्हणजे पक्ष्यांना असू दे किंवा माणसांना असू दे. त्यानंतर पहा पुढे दिलेला आहे दुसऱ्या पॅराग्राफमध्ये. दोपहर को मेरी छाया में ग्वालों को लड़के खेला करते थे और कई मुसाफिर आराम करते थे. मेरे नीचे कितनी बैलगाड़ियाँ खड़ी रहती थी. कभी कोई बारात भी मेरी छाया में रुकती थी. शहनाई के सुर सुनकर मैं मारे खुशी से फुलाना समाता था. ऐसे अनेक घटनाओं में मैं साक्षी रहा हूँ. त्यानंतर पहा कालचक्र घूमता रहा. इस गांव में बिजली के आगमन ने मुझ पर वज्रघात किया और मेरी शान शौकत मिट्टी में मिल गई. आज मेरे पत्ते झड़ गए हैं, डालियाँ सूख गई है. न जाने मैंने लोगों को छाया दे सकता हूँ और न आदि से उन्हें बचा सकता है. अब तो मैं जलाने की लकड़ी के रूप में लोगों के काम आ सकता हूँ. अपने अपने आपको धन्य समजूंगा. तर अशा प्रकारे बिजली आल्यामुळे त्याचं काय झालेलं आहे, त्याचं झाडाचं रूपांतर काय झालेलं आहे, तर खराब झालेलं आहे आणि त्यामुळे त्याचं म्हणजे शेवटची जी इच्छा आहे की लकडीसाठी ते जलने के लिए मी काम आ सकता हूँ, तो मी धन्य समजूंगा. तर अशा प्रकारे त्यानं सांगितले. त्याचं सुख दुःख सगळं काही त्या आत्मकथांमध्ये यायला पाहिजे. इथं पेड असू दे किंवा एक बूढ़े कुत्ते की आत्मकथा किंवा एक पुस्तकी आत्मकथा, असं तुम्हाला काहीही विषय देऊ शकतात. तर 2026च्या या बोर्ड एक्झाममध्ये हिंदीच्या पेपरमध्ये पेड की आत्मकथा खूप सोपा विषय आला होता आणि विद्यार्थ्यांनी व्यवस्थितच अगदी लिहिला होता. त्यामध्ये तुम्ही सुद्धा येणाऱ्या बोर्ड परीक्षेमध्ये व्यवस्थित अगदी निबंध लेखनाची अशी तयारी केलात तर नक्कीच तुम्ही सुद्धा यामध्ये 7 पैकी 7 मार्क्स हे नक्कीच मिळाल. जर तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ हवे असतील तर कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच सांगा. भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.